हॅलो, नमस्ते इयत्ता 10वी. आज आपल्याला सराव संच 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहायचा आहे बाळांनो. चला तर मग आतापर्यंतचा अभ्यास तुम्ही केलेला असेल असं गृहीत धरून मी पुढची सराव संच 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 घेत आहे. क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे पहा. त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15 आहे, PQ बरोबर 25 आहे, PR बरोबर 20 आहे, NR बरोबर 8 आहे. तर रेषा MN ही बाजू PQ ला समांतर आहे का आणि कारण द्या. तर चला मग आपण पहिल्यांदा आकृती काढायला हवी. त्रिकोण PQR हा दिलेला आहे. सराव संच बाळांनो 1.2 सराव संच 1.2 प्रश्न दुसरा समरूपता. चला मग सराव संच 1.2 मध्ये दुसरा प्रश्न काय दिलेला आताच मी वाचून दाखवला. त्रिकोण PQR त्रिकोण काढला पाहिजे. हा त्रिकोण आहे. त्रिकोण कोणता आहे. हा वरती P इथं Q इथं R. त्रिकोण PQR मध्ये PM पुढे काय सांगितलंय त्यांनी आपल्याला. एक रेषा दिलेली आहे NM. इथं आकृती तुम्हाला दिलेलीच आहे NM. माप काय काय दिलेली आहेत बघा बाळांनो. माप दिलेली आहेत. PM बरोबर 15 ही 15 दिलेली आहे. त्यानंतर PM बरोबर 15 दिलेली आहे. PQ बरोबर 25 आहे. PQ म्हणजे ही पूर्ण बाजू किती दिले 25. त्यानंतर PQ बरोबर 25 दिलेली आहे. PR बरोबर 20 दिलेली आहे म्हणजे पूर्ण ही बाजू किती दिलेली आहे 20. त्यानंतर आणि कोणती बाजू दिलेली आहे. NR बरोबर 8 दिलेली आहे. तर आपल्याला काय काढून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा बाजू PN काढून घेऊया आणि इथली बाजू MQ काढून घेऊया आणि नंतर मग विचार करूया. मग चला काय करूया. PN ही PR कशी बनलेली आहे बाळांनो. ही PR कशी बनलेली आहे. तर PN अधिक NR अशी बनलेली आहे. कारण का त्याचं. तर P डॅश N डॅश R हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणून. मग PR किती दिलेली आहे त्यांनी 20. PN किती दिलेली आहे 8 अधिक काय PN काढायची आपल्याला. PN काढायची. NR किती दिलेली आहे 8. मग ही 20 तिकडे आल्यावर मायनस होणार बरोबर PN ची व्हॅल्यू राहणार. मग 20 मधून 8 गेले किती राहिले. 20 मधून 8 गेले इथे झाले 10. 10 न 8 गेलं 2 किती राहिले 12. PN बरोबर 12 आले. ते काढून घ्यायचे पहिल्यांदा. त्यानंतर काय बाजू कुठली काढून घ्यायची आहे. आपल्याला MQ काढून घ्यायचे बाळांनो. ती पण तसंच करावं लागणार बाळांनो. काय तर ही PQ कशी बनलेली आहे. PM अधिक MQ. मग असं लिहायचं PQ बरोबर PM अधिक MQ. हे असं का लिहिलं तर P डॅश M डॅश Q कारण हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणून असं आपण लिहू शकतो. तर मग बघा आता PQ किती दिलेली आहे. इथं PQ दिलेली आहे 25. PM किती दिलेली आहे आपल्याला 15. MQ काय करायची आहे काढून घ्यायची आहे. हे 25 हे 15 इकडे आल्यानंतर काय होणार मायनस वजा होणार. इथे काय राहिले MQ.
25 मधून सॉरी इथं 15, 25 मधून 15 गेले किती राहिले 10, बरोबर की नाही. 5 5 गेले 0, 2 1 गेला 1, म्हणजे एमक्यू किती आला आपला 10. एमक्यू ची किंमत 10 आली. तर आपल्याला काय त्यांनी सिद्ध करायला इथं काय सांगितलंय, तर एमएन ही एमएन आहे ना ही क्यूआरला समांतर आहे का ते कारण द्यायचं. मग कारण देताना आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बाळांनो हे मांडतो कसं, तर पीएन छेद येणार, बरोबर की नाही. या बाजू प्रमाणात विभागलेल्या आहेत का, कोणत्या बाजू बरोबर, तर पीएन छेद एमक्यू बरोबर. हे गणित तुम्हाला 3 मार्काला विचारलं जाईल बाळांनो, इकडे लक्ष द्या. पीएन छेद एनआर, पीएन ची व्हॅल्यू किती काढली आपण 12, ही किती आहे 8, 4 च्या पाड्यात आहेत का नाही, 4 1 4, 4 2 8, 4 1 12, म्हणजे किती आली 3/2. ह्याला किती देऊया आकडा 1. त्यानंतर काय मांडूया पीएम, पीएम छेद एमक्यू लिहूया. पीएम ची किंमत किती आहे 15. त्यानंतर एमक्यू ची किंमत किती काढली 10, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, किती आली 3/2. आलं ना. 1 आणि 2 आकडा समान, म्हणून 1 व 2 वरून काय लिहू शकतो आपण, पीएन छेद एनआर बरोबर पीएम छेद एमक्यू. कारण 1 व 2 वरून, 1 व 2 वरून असं लिहू शकतो आपण. म्हणजेच याचा अर्थ हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय असणार आहे, एनएम समांतर आर क्यू, किंवा त्यांनी कसं सांगितलंय आपल्याला एमएन म्हणून म्हणायचं इथं खाली, म्हणून एमएन समांतर बाजू क्यूआर कशानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे काय आहे समांतर आहे. आहे की नाही सोपं बाळांनो, इझिली 3 मार्क्स आपल्याला मिळून गेले. आता क्वेश्चन नंबर 3 पाहू. क्वेश्चन नंबर 3 हा पुन्हा आपल्याला कोण दुभाजकावरूनच विचारलेला क्वेश्चन आहे बाळांनो. कोण दुभाजकावरून विचारलेला आहे बघा काय दिलेला आहे ते. काय सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये, त्रिकोण एमएनपी, एमएनपी काढायला हवा, त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला काढून, असा दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे, एम एन आणि पी, तिथं नाव एम दिलंय, इथं नाव एन दिलंय, इथं पी, आणि कोण दुभाजक आहे म्हणून सांगितलंय, कोण एम एन पी च्या कोण एन चा एन क्यू हा दुभाजक आहे. म्हणजे हा एन क्यू, हा एन क्यू काय आहे दुभाजक आहे. एन क्यू हा दुभाजक आहे. जर एमएन बरोबर 5 म्हणजे ही बाजू एमएन 5 असेल, पीएन बरोबर 7 असेल, ही पीएन बरोबर 7 असेल, एमक्यू बरोबर 2.5 असेल, तर काय काढायला सांगितलेली असणार आपल्याला क्यूपी. फक्त 2 मार्कासाठी गणित आहे बाळांनो हे. मग काय लिहायचं एनएम बरोबर की नाही, एनएम छेद, कारण वर आधी लिहायला पाहिजे, सॉरी काय लिहायचं एनक्यू हा काय आहे, एनक्यू त्यांनी दिलेलंच आहे सरळ, त्रिकोण एमएनपी च्या, त्रिकोण एमएनपी मध्ये काय रेख दिलेला आहे का किरण दिलेला आहे, महत्वाचा इथे किरण आहे. किरण एनक्यू हा कोण एमएनपी चा, कोण एमएनपी चा
काय आहे? दुभाजक. त्यांनी दिलेलंच आहे, आपण काय आपल्या मनाने लिहिलेलं नाही, प्रश्नातच उत्तर दिलेलं असतं. मग कसे येणार? यम एन एम छेद एन पी बरोबर एम क्यू छेद काय येणार आहे? क्यू पी. एन एम ची किंमत किती आहे? 5. एन पी किती आहे? 7. एम क्यू किती आहे? 2.5. क्यू पी काय करायचंय? काढायचंय. तिथंच गुणाकार करायचा. 5 गुणिले क्यू पी बरोबर 2.5 गुणिले 7, म्हणून क्यू पी बरोबर 2.5 गुणिले 7 छेदस्थानी 5 येणार. 5 एके 5, 5 5 25, 0.5, म्हणून क्यू पी बरोबर 7 5 35 किती येणार? 3.5. काही एकक दिलं नसेल तर एकक असं लिहावं लागेल. आहे ना मग सोपं. क्यूपी बरोबर किती आलं? 3.5 आलं. चला आता पुढचं किंमत काढूया. पुढचं काय दिलेलं आहे गणित बघा आता. पुढचं गणित दिलेलं आहे गणित नंबर 4. आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत, त्यावरून दाखवा की. आकृतीत काही कोणांची मापे दिलेली आहेत, त्यावरून काय दाखवायचं? एपी छेद पीबी आणि एक्यू छेद क्यूसी आपल्याला दाखवायचंय बाळांनो. आकृती काढून घेऊया. क्वेश्चन नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे. तिसरा आपण कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आलेला आहे. प्रश्न 4 बघा. प्रश्न 4 आकृती काढलेली आहे, आकृती काढून दिलेली आहे. काही कोणांची माप त्यांनी दिलेली आहेत. कोणता कोण दिलेला आहे? ए बी सी. इथं ए, इथं बी, इथं सी आणि काय लिहिलेलं आहे? पी क्यू. हा किती दिलंय? 60 अंश. हा पण किती दिलेला आहे? 60 अंश. ही माप दिलेली आहे. तर सिद्ध काय करायचंय बाळांनो? एपी अपॉन पीबी. एपी अपॉन पीबी बरोबर एपी अपॉन पीबी बरोबर एक्यू अपॉन क्यूसी. हे सिद्ध करून दाखवायचंय आपल्याला. कसं सिद्ध करणार? तर बघा, हे कसले कोण आहेत? कसले कोण आहेत? हे संगत कोण आहेत. संगत कोण आहेत म्हटल्यानंतर पीक्यू पॅरल बी, पीक्यू समांतर बीसी असल्याशिवाय संगत कोण समान दाखवता येत नाहीत बाळांनो. मग कसं लिहायचं बघा. कोण ए बी सी, कोण ए बी सी एकरूप कोण ए पी क्यू. काय केलेलं आहे आपल्याला? दिले आहे. ते दिलेले आहे म्हणजे कसले कोण आहेत? म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण ए पी क्यू कसले कोण आहेत? ते संगत कोण आहेत. संगत कोण आहेत? संगत कोण आहेत म्हणून काय असणार आहे? पीक्यू समांतर बीसी असणार आहे. म्हणून पीक्यू रे पीक्यू समांतर बाजू बीसी. म्हणून काय लिहिता येईल? एपी अपॉन पीपी बरोबर एक्यू अपॉन क्यूसी. का? तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. आहे की नाही मग सोपं? 2 मार्कासाठी इतकं सोपं गणित आहेत बाळांनो. अतिशय सोपी गणित आहेत. फक्त तुम्ही अभ्यास करायला हवा, समजून घ्यायला हवं. आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय? समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये समलंब चौकोन त्यांनी आपल्याला क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेला आहे. समलंब चौकोन
आणि शक्यतो 1 तारखेपासून 8 वाजता बरोबर तास चालू होतील लाईव्ह, लक्षात घ्या. हा समलंब चौकोन दिलेला आहे बाळांनो. नाव काय आहे? ए बी सी आणि डी आणि ही पी आणि क्यू आहे. बघा काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये. समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी. जर एपी बरोबर 15 असेल, एपी बरोबर 15, पीडी बरोबर 12, बीक्यू बरोबर काढायचे क्यूसी बरोबर 14 दिलेलं आहे. क्यूसी बरोबर 14 दिले तर बीक्यू काढायचे. काय दिलेलं आहे त्यांनी? ए बाजू, बाजू असंच दिलेलं आहे ना, बाजू ए बी, बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डीसी हे दिलेलं आहे. मग 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार कसं मांडतो आपण? एपी अपॉन पीडी, एपी अपॉन पीडी छेद सॉरी बीक्यू छेद क्यूसी, बीक्यू छेद क्यूसी. काय आधार द्यायचा याला? 3 समांतर रेषांचा गुणधर्म, 3 समांतर मग कसं येणार? एपी किती येणार? 15, पीडी 12, बीक्यू काढायची आपल्याला. क्यूसी दिलेली आहे 14, तिरकस गुणाकार 12 गुणिले बीक्यू बरोबर 15 गुणिले 14 म्हणून बीक्यू बरोबर 15 गुणिले 14 भागिले 12. 3 भाग जातोय, 2 न पण भाग जातोय. 3 कसा भाग जातोय? 3 चौक 12, 3 पाची 15, 2 दुनी 4, 2 साती 14. बीक्यू बरोबर किती आलं? 7 पाचा 35, 35 छेद 2. कशाच्या पण 2 आलं की त्याची निमपट करायची. सोपी आहे ना. 17.5 म्हणून बीक्यू बरोबर 17.5 एकक. अशा प्रकारे आपल्याला 2 मार्क्स मिळालेली आहेत. थँक्यू विद्यार्थ्यांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दररोज ऑनलाईन क्लासला जॉईन व्हा. थँक्यू.